नमस्कार, मी प्रेरणा नाईक पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात पीएम न्यूज। चला तर मग उर्वरित बातमी। मी अनंतकुमार उत्तमराव डोरे, मी राहणार वैराग। माझे क्षेत्र इर्ले, तालुका बार्शी येथे 300 गट नंबर 308 असे आहे। या क्षेत्रामध्ये पुढच्या 1 एकरामध्ये आम्ही उत्कर्षसाठी प्लॅन टाकलेला आहे बियाणा प्रोसेसिंग युनिटचा। त्याच्या पाठीमागे सीताफळ लावलेले आहे। त्या सीताफळामध्ये अंतर्गत पीक म्हणून 700 झाडं सागवानाची लावलेली आहे। सागवानाची झाडं लावून 1.5 वर्ष झालेले आहे। या 1.5 वर्षामध्ये सागवानाचं झाड 10, 12, काही ठिकाणी 13, 14 फूट वाढलेलं आहे। परंतु आज आम्ही जाऊन पाहिलं असता काही समाजकंटकांनी ती काही झाडं जवळजवळ 20 झाडं जी आहेत निम्म्यातनं मोडून टाकलेली आहेत। माझी कोरफळे येथे नुकतीच एक द्राक्षबाग फवारली आणि त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। माझी अशी विनंती आहे की माझं काही जास्त नुकसान झालेलं नाही, 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। पण ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांनी समोर येऊन भिडावं। आम्ही दोघंही बापलेत, त्यांना भिडायला तयार आहोत। फक्त ज्यांच्यात धमक आहे त्यांनी समोर येऊन भिडावं आणि कुठल्याही शेतकऱ्याला असं त्याचं नुकसान होईल असं त्यांनी काम करू नये, एवढीच नम्रतेची विनंती आहे। आणि मी आज वैराग पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे उत्कर्षच्या नावानं, कारण त्याच्या क्षेत्रामध्येच हा प्रकार झालेला आहे। तरी पुन्हा एकदा विनंती आहे की या समाजकंटकांना की त्यांनी असं समाजविघातक किंवा चुकीचं काम करू नये, जेणेकरून त्यांच्या आईबापाचं नाव बदनाम होईल। विशेष म्हणजे त्या माझ्या क्षेत्रामध्ये CCTV कॅमेरे चालू आहेत। ते CCTV कॅमेऱ्याचं फुटेज मी 101% 8 ते 10 दिवसात कबूल नाही केलं तर ते CCTV फुटेज मी ओपन करणार आहे। त्यावेळेस मात्र 100% ते कुणी हा कृत्य केलेला आहे ते निष्पन्न होईल। तरी विनंती आहे कुणाच्याही शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये असं त्याचं नुकसान होईल असं काम करू नये, ही नम्रतेची विनंती।